महिला डॉक्टरची आत्महत्या झाली असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। विरोधी पक्षाच्या वतीनं याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असं काही योग्य नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर यात कुणी सहभागी असल्याचा पुरावा मिळाला तर त्याला सोडणार नाही, मात्र राजकारण करू नका, फडणवीसांचा इशारा। फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकर याला 4 दिवसांची पोलीस कोठडी, तर फरार आरोपी गोपाल बदनेचा पंढरपुरात शोध सुरू। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी कोर्टाबाहेर महिलांचा आक्रमक पवित्रा आरोपीला फाशी देण्यासह प्रकरण सीबीआयकडे तपासण्यासाठी देण्याची मागणी। बीडच्या महिला डॉक्टरच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मोहन जगतापांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पीडित कुटुंबाची मागणी मुख्यमंत्र्यांना सांगितली। यावेळी मुख्यमंत्र्यांकडून मास्टरमाइंड शोधण्याचं आश्वासन। फलटणमधील घटना अतिशय दुर्दैवी, दोषींवर कारवाई होईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही। फलटण प्रकरणावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। दुर्योधन दुःशासन झाले पण एकही जण कृष्ण होऊन पावला नाही। पीडित डॉक्टर तरुणीच्या वडिलांकडून संताप व्यक्त, तर मुलीला भेटायला गेल्यावर एक अनोळखी व्यक्ती भेटला होता असंही पीडित डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं। फलटणमधील महिला डॉक्टरनं प्रशांतला प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांत बनकरनं नकार दिला होता, आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांचा दावा। हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मंत्री राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। शल्य चिकित्सक, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे डॉक्टर भगिनीचा बळी गेल्याचं विधान। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अंबादास दानवेंकडून तक्रार प्रत आणि माहिती अधिकार प्रत ट्विट, छळ झालेला महिलेचा अर्ज आणि माहिती अधिकाराचा अर्ज याची उत्तरं द्यावी लागतील, दानवे आक्रमक। महिला डॉक्टरची आत्महत्या झाली असून यावरून आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झळतायत। पाहूयात या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। माजी खासदार रणजित निंबाळकरांच्या पीएनं महिला डॉक्टरला फोन केला होता। पीआय महाडिक यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत, अंबादास दानवेंचे माजी खासदार निंबाळकरांवर आरोप। आरोप करण्याआधी पडताळणी करा, मग आरोप करा। सुसाईड नोटमध्ये माझं नाव नाही आणि गेली 1 वर्ष मी खासदारही नाही, अंबादास दानवेंच्या आरोपावर रणजित निंबाळकर यांची प्रतिक्रिया। तपास करावा असं निंबाळकर म्हणालेत, मात्र महाविकास आघाडीचं राजकारण सुरू, दोषींवर कारवाई होईल, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कुणीही खासदार असो किंवा त्यांचे पीए असो, सर्व आरोपी व्हावेत, सगळे आरोपी फासावर लटकले पाहिजेत, सुरेश धस यांची मागणी। अत्यंत असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू, पोलिसांना राजकीय पक्षांचे चाकर असल्यासारखं राबवलं जातंय, अशा कारभारामुळे फलटण आणि मुंबईसारख्या घटना घडत राहतील, राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। संजय राऊत यांचा आरोप 100% खरा, मुख्यमंत्र्यांनी गृह खातं दुसरं कुणाकडे तरी द्यावं, राजू शेट्टी यांचं वक्तव्य। हे उद्धव ठाकरेंचं सरकार नाही तर देवाभाऊंचं कायद्याचं राज्य, पालघरमध्ये साधू मारले तेव्हा का गप्प होतात, नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंकेंकडून महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट, प्रकाश सोळंकेंनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी।